डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सामाजिक व धार्मिक समता म्हणूनच या देशातील लोकांना आंबेडकर हे प्रिय आहेत। याचा मोदी शहा पचनी पडत नाही असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केले। ते नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने मनुस्मृती निषेधाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवाजी रोड नाशिक या कार्यक्रमात बोलत होते। तसेच शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजूर यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की देशातील बंधुत्व नष्ट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय साध्य करू पाहतायत। आंबेडकर ही आमची पॅशन आहेच, त्याचा तुम्ही जातीवादी लोकांना त्रास होणारच। शहा यांना घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या कार्यक्रमाचे आयोजक नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी या देशातील सामाजिक धार्मिक परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होते आहे। हा देश धर्मात जातीपातीत विभागण्याचा भाजपसह जातीयवादी संघटना करताना दिसत आहेत। यावेळी राजेंद्र बागुल, सुरेश मारू, दिगंबर गीते, उल्हास सातभाई, अरुण दोंदे, जयेश पोकड़े, ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार, किरण जाधव, बबलू खैरे, डॉक्टर वसंत ठाकूर, संदीप शर्मा आदींनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास रामदास धांडे, अनिल देवरे, दिलीप पाटील, गोरख साळवे, निवृत्ती कातोरे, भास्कर पालवे, दिनेश निकाळे, अनिल बहोत, बाळासाहेब कासार, राहुल बागुल, सोमनाथ मोहिते, इसाक कुरेशी, दिनकर निकम, उषा साळवे, सुनीता पालवे, रश्मी पालवे, नरेंद्र गीते, जावेद इब्राहिम, अमोल मरसाळे, सचिन भुजबळ, गौरव सोनार, फारुक कुरेशी, संजय खैरनार, संतोष ठाकूर, फारुक मंसूरी, रोहन कातकाडे, राजकुमार जैफ, अशोक शेंडगे, अनिल बेग, प्राध्यापक प्रकाश खळे, अमोल सोनवणे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या ठिकाणी मनुस्मृतीच्या प्रतिमा फाडून निषेध व्यक्त करण्यात आला। अमित शाह मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मोदी सरकार। नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान अभिवादन व मनुस्मृती दहन हा दिवस या दिवशी हा कार्यक्रम घेण्यात आला। गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून, भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचं सरकार आल्यापासून या देशातील संविधान नष्ट करण्याचा जो घाट यांच्यातर्फे घालण्यात येतोय, त्याला उत्तर म्हणून आज मनुस्मृतीचा बहिष्कार, मनुस्मृतीचा निषेध आणि मनुस्मृती नष्ट करण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि अनेक पुरुषांनी ज्यांनी समतेचा विचार या देशाला दिला, त्यांचा अपमान करण्याचा, त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचा घाट भाजप व त्याच्या मित्र पक्षाच्या वतीने होतोय। परंतु हा देश संविधानावर चालतो। या देशातील लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेले संविधान आमच्या करता सर्वात मोठ्या स्थानी आहे। त्यामुळे मनुस्मृतीला आम्ही कधी स्वीकारणार नाही आणि मनुस्मृतीला हा देशही स्वीकारणार नाही। म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला आणि मनुस्मृती नष्ट करण्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न करण्यात आलेला आहे। आम्ही परत एकदा या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अतिशय तीव्र। नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने मनुस्मृती जाळू पुन्हा पुन्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि या कार्यक्रमात काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आज मनुस्मृती पुन्हा पुन्हा का जाळावी लागते, का पुन्हा पुन्हा आम्हाला त्या भूमिका निभावाव्या लागतात, याचं बेसिक कारण असं आहे की या देशामधली जी मनोवृत्ती या देशाला समाजात जाती धर्मात एक तेढ निर्माण करून एक विभागण्याचं काम करते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलं
ते सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, याला घेऊन या देशामध्ये एक सामाजिक समतोल निर्माण व्हावा, यासाठी बाबासाहेबांनी कायम संविधानाच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य, गरीबातील गरीब आणि जाती जातीमध्ये भेदभाव न करता तो सर्वांना समान वागणूक मिळावी यासाठी केला। परंतु आज मनोवृत्तीचे जे लोक आहेत ते या देशामध्ये जातीयता निर्माण करून, या देशामध्ये धर्माधर्मा, जाती जाती, समाजात तीड निर्माण करून दंगली घडू पाहत आहेत, त्यांचा वारंवार अपमान करू पाहत आहेत। आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आणि या निमित्तानं मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।